घेतली पाहिजे, ती जर घेतली नाही तर आपल्यावर कोणते दुष्परिणाम येतात त्या संदर्भात अधिक सखोल मार्गदर्शन तुम्हाला या वक्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण नेहमी दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना, वागत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. पहिला धर्मेंद्र नलावडे सरांनी जर सायबर क्राईमच्या बाबतीत आपल्याला काही अडचण आली तर आपण कुठल्या नंबरवर फोन केला पाहिजे? 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे. 1930 वर सायबर क्राईमच्या संदर्भात आपल्याला काय अडचण असेल तर आपण फोन केल्यास आपल्याला त्यावर मार्गदर्शन मिळू शकतं. आणि मॅडमनी सांगितलेला चाइल्ड हेल्पलाईन नंबर हे दोन्ही नंबर अतिशय महत्वाचे आहेत. बरोबर आहे. कोणती काळजी घ्यायची? आपण इंटरनेट किंवा मोबाईल वापरत असताना ते आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं नलावडे सरांनी मार्गदर्शन केलं. बरोबर आहे. पहिली गोष्ट म्हणजे घाबरायचं म्हणजे इंटरनेट वापर करत असताना घाबरायची काहीही कारण नाही, परंतु अनावश्यक गोष्टी करायच्या नाही. त्यामध्ये आपण फेसबुक, इन्स्टा किंवा यूट्यूब चॅनलचा वापर करत असताना आपल्याला अनोळखी कुठल्या लिंक आल्या तर त्यावर आपण क्लिक करायचं नाही. त्यामुळं काय होतं, अतिशय चांगली माहिती सरांनी दिली की आपली माहिती सगळी जाते. बरोबर आहे ना. आपण इंटरनेट माध्यमामध्ये वापरतो. बघा, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. तुम्ही विशिष्ट प्रकारचे यूट्यूब चॅनल बघितले की तशाच प्रकारचे चॅनल तुम्हाला पाहण्यासाठी येतात. तुम्ही विशिष्ट प्रकारची गाणी ऐकली की तुम्हाला तशाच प्रकारची गाणी यूट्यूब चॅनल पाठवतं. याचा अर्थ यूट्यूबला हे समजतं की या समोरच्या व्यक्तीला काय आवडतं. बरोबर आहे ना. म्हणजे इतकं हे अद्यावत झालेलं आहे. आपण या सर्व गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. मुलींनी या संदर्भात कुठल्याही प्रकारचे फोटो फॉरवर्ड करणं, फेसबुकला पाठवणं, इंटरनेटला किंवा इन्स्टावर शेअर करणं या गोष्टी करत असताना काळजी घेण्याची गरज आहे. बरोबर आहे. आणि बाललैंगिक अत्याचाराच्या संदर्भात मॅडमने अतिशय चांगली माहिती दिली. 2 प्रतिज्ञा आपल्याकडून म्हणून घेतल्या. मला तुम्हाला एकच या ठिकाणी सांगायचं असं वाटतं की या सर्व वक्त्यांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्ही आपल्या आई वडिलांबरोबर शेअर करा. चुकीच्या गोष्टी करू नका, कारण चुकीच्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला त्याचा त्रास होण्याची शक्यता येते. म्हणजे दुसरं आपण एक गोष्ट करतो की चॅटिंग वगैरे नाहक करतो अनोळखी व्यक्तीशी, आणि मग तो चॅटिंग केल्यामुळे तो आपल्याला तणावाखाली ठेवतो की तू असं केलं तर मी असं करेन, की तू ही माहिती नाही दिली तर मी तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. तर या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आता जी काय आपल्याला माहिती मिळालेली आहे त्या माहितीचा, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल तर आपण करायची नाही. सरांनी काय सांगितलं, जोपर्यंत आपल्याला चांगलं प्रशिक्षण आपण घेत नाही तोपर्यंत अशा गोष्टी वापरायच्या नाहीत. म्हणजे आपल्याला सांगण्याचा हेतू काय, चांगलं नॉलेज असल्याशिवाय, आपण चांगली माहिती असल्याशिवाय अशा प्रकारच्या गोष्टी आपण वापरू नये. मी पुन्हा एकदा आपल्या संस्था व शाळेच्या वतीनं या सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो. आणि खास करून महिला व बाल विकास विभाग जो आहे या विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण या अगोदरही राबवलेले आहेत. अतिशय सुंदर उपक्रम त्यांचे आहेत, विविध योजना त्यांच्या आहेत. आम्ही त्या योजनांची माहिती घेऊ आणि त्या योजना तुमच्या समोर किंवा तुम्हाला कशा त्याचा लाभ मिळेल याची आम्ही निश्चित काळजी घेऊ.